सगळ्यात आधी आपण बघू पिठलं. पिठलं बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत. सोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून मी या तेलामध्ये टाकून घेतला आहे. आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन रंग येईल इथपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय कांदा आता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती आलेला आहे. आता इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं या तेलामध्ये व्यवस्थित मी परतून घेते. हे मसाले आता छान परतून झालेले आहेत. आता इथे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पिठासाठी इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. पाणी टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे. हे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे पाणी व्यवस्थित मी उकळू देणार आहे. हे बघा, पाणी अगदी छान व्यवस्थित उकळलेलं आहे. आता मी इथे थोडं थोडं करत बेसन पीठ टाकून घेते. 1 वाटी बेसन पीठ आहे ते अशा पद्धतीने थोडं थोडं करत टाकायचं आणि दुसऱ्या हाताने हे व्यवस्थित ढवळत जायचं, जेणेकरून त्या ज्या गुठळ्या असतील या बेसन पिठाच्या त्या लगेच मोडत जातील. तर हे बघा, अशा पद्धतीने मी या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेते. आपण ज्याला म्हणतो की हे हाटून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित हे हाटून घ्यायचं असतं. बेसन पिठाच्या लवकर गुठळ्या तयार होतात, त्यामुळे सतत ह्या पद्धतीने हे ढवळत जायचं आणि ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या अशा मोडत जायच्या. हे बघा, हे पिठलं आता बऱ्यापैकी ते स्मूथ झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. हे मध्यम गॅसवरती आता आपण 10 ते 15 मिनटं शिजू देऊ. हे शिजताना याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं. एक 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय पिठलं छान उकळलेलं आहे, छान शिजलेलं आहे आणि घट्ट पण झालं आहे. तुम्हाला पाहिजे तर अजून थोडा वेळ जास्त शिजवलं तर ते अजून घट्ट होईल, किंवा मग ह्या स्टेजला आपण गॅस बंद केला तरी चालेल. तर इथे मी हे पिठलं पुन्हा एक करून घेते. तर मग अशा पद्धतीने हे पिठलं आपल्या इथे तयार झालेलं आहे. आता आपण बघू भाकरी. भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे. ही बाजरीच्या पिठाची मी भाकरी बनवत आहे. तर साधारण एका भाकरीचं एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ मी व्यवस्थित चाळून घेते. आता हे पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं मीठ पण टाकू शकतात. आम्ही भाकरीमध्ये मीठ टाकत नाही, त्यामुळे मी हे डायरेक्ट पाणी टाकून हे पीठ मळून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं असतं. हे पीठ जेवढं जास्त मळलं जाईल तेवढी आपली भाकरी खूप छान तयार होते. तर मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं हे पीठ जास्त होत होतं म्हणून मी बाकीचा गोळा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने त्याचा एक गोल गोळा तयार करून घेतला आहे. आता ताटावरती खाली आधी पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती हा जो आपण बाजरीचा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून थापून घ्यायचा. मी इथे दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी छान थापून घ्यायची असते. एका हाताने भाकरी थापत जायचं आणि दुसऱ्या हाताने ह्या भाकरीला आकार देत जायचा. तुम्ही बघू शकता इथे अगदी छान गोल अशी भाकरी तयार झालेली आहे. आता हे आपण भाजून घेऊ. तर भाकरी भाजण्यासाठी मी इथे तवा आधीच गरम करून ठेवला होता. तवा व्यवस्थित गरम झाल्यावरच तव्यावरती भाकरी टाकायची. त्यानंतर भाकरीचा जो पीठ लावलेला भाग असतो त्या भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं असतं. आता पाणी लावल्यानंतर एक अर्धा मिनिटांनी आपल्याला ही भाकरी लगेच पलटून घ्यायची असते. हे जे आपण पाणी लावून घेतलं आहे हे पूर्णपणे कोरडं होण्याच्या आत आपल्याला ही भाकरी पलटायची असते. तर हे बघा, मी ही भाकरी आता पलटून घेते. आता ह्या बाजूने ही भाकरी आपल्याला थोडी जास्त वेळ भाजून घ्यायची असते. साधारण 1-1.5 मिनिटानंतर चेक करायचं. पुन्हा थोडीशी कच्ची वाटत असेल तर पुन्हा ही एका बाजूने भाजून घ्यायची.
भाकरी कधीही हाय फ्लेमवरच भाजायची, म्हणजे ती छान भाजली जाते। आता ही भाकरी मी पुन्हा पलटून घेतलेली आहे आणि हे बघा, तुम्ही बघू शकता भाकरी किती छान टम्म अशी फुगली आहे आणि आपली बाजरीची भाकरी इथे तयार झाली आहे। आता आपण बघू मिरचीचा ठेचा। हा ठेचा बनवण्यासाठी तव्यावरती मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्याच्यात या मिरच्या टाकून घेतल्या आहेत। इथे मी अगदी थोडंसंच ठेचा बनवणार आहे, म्हणून मी इथे ह्या 2च मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही पाहिजे तर त्याची क्वांटिटी वाढवू शकतात। मिरच्या आपल्याला या तेलामध्ये अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। इथे मी भावनगरी मिरच्या घेतल्या आहेत। साध्या मिरचींचा ठेचा छान लागतो, पण तो थोडा तिखट होतो, म्हणून मी इथे भावनगरी मिरच्या वापरल्या आहेत। मिरच्या भाजून होत आहेत तोपर्यंत आपण त्याच तव्यावरती थोडे शेंगदाणे टाकून घेऊ, म्हणजे मिरचींसोबत शेंगदाणे पण छान भाजले जातील। आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या पण इथे टाकून घेऊ। तर हे बघा, मी लसूण, शेंगदाणे आणि ह्या मिरच्या सगळे एकत्र छान भाजून घेते। तुम्ही बघू शकताय आपल्या मिरच्या, शेंगदाणे आणि जे लसूण होते ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर थोडं 2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आहे। आता हे मी मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घेते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेचूनही घेऊ शकतात। आता ह्याच तव्यावरती मी पुन्हा थोडं तेल घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये जो ठेचा मी बनवून घेतला आहे तो अशा पद्धतीने इथे टाकून घेतला आहे। हा ठेचा आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव अजून छान लागेल। त्यासोबतच इथे मी चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे। हा ठेचा मी या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपली ही गावरान थाळी इथे तयार झालेली आहे, ज्यात आपण बघितलं झणझणीत पिठलं, बाजरीची भाकरी आणि ठेचा। तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत।